नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर आता त्या संदर्भातलं आरक्षणसुद्धा घोषित झालेलं आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या महानगरपालिकांमध्ये कोणते कोणते महापौर असू शकतात याविषयीची घोषणा झालेली आहे. पण सगळ्यांचं लक्ष प्रामुख्याने आहे ते मुंबई महानगरपालिकेवर. आता अर्थात इकडे सर्वसाधारण अशा पद्धतीचं आरक्षण झालेलं असल्यामुळे ओपन कॅटेगरीमधला कोणी महापौर होऊ शकणार आहे. पण तरी देखील अजून उबाटा गटाला आशा आहे की आपला महापौर होऊ शकतो. कुठेतरी मनामध्ये अशा पद्धतीची आशा जागृत आहे की काहीतरी चमत्कार घडेल आणि उबाटा गटाचा महापौर होऊ शकेल. या दृष्टीने कुठेतरी तशा पद्धतीचं स्वप्न जे आहे ते पाहिलं जाते. कोकणातले उबाटा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी हे स्वप्न बोलून दाखवलं. त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंनी जो काही अहंकार आहे, जो काही कटुता आहे ती सगळी सोडून द्यावी आणि त्यांनी उद्धव ठाकरेंचा जो कोणी उमेदवार असेल, त्याचं काही नाव सांगितलेलं नाही कोण असू शकतो, पण उद्धव ठाकरेंचा उमेदवार असेल तर त्याला पाठिंबा द्यावा आणि शिवसेनेचा महापौर या मुंबईमध्ये बसवावा आणि तीच खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली ठरेल. आणि हा मुद्दा उपस्थित करण्याचं कारणसुद्धा आहे ते म्हणजे 23 जानेवारी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष असल्यामुळे त्याची सुरुवात त्या दिवसापासून झालेली आहे. 23 जानेवारी ही जयंतीचा दिवस आहे बाळासाहेबांच्या आणि त्या दिवशी त्यांना एक प्रकारे श्रद्धांजली अर्पण करावी. तर कशी? तर त्यासाठी सगळा जो काय अहंकार आहे, जे काय दुरावा निर्माण झाला आहे तो सगळा सोडावा आणि उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. आता मुळात अशा पद्धतीची ही मागणी करणं हे ठीक आहे. मागणी करण्याची इच्छा भास्कर जाधवांची असू शकते, पण मुळात उद्धव ठाकरेंना पाठिंबा चालू शकतो का? एकनाथ शिंदेनी जरी दिला तर तो स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे का? कारण आता या गेल्या काही दिवसात आपण पाहतोय की निवडणुका झाल्या, त्याच्यात प्रचार झाला, अत्यंत तीव्र असा प्रचार झाला, एकमेकाच्या विरुद्ध तिखट प्रचार करण्यात आला, एकमेकावर जोरदार घाव घालण्यात आले, एकमेकाचे जणू काही शत्रू आहेत अशा पद्धतीने प्रचार झाला. मराठी, हिंदी हा सगळा मुद्दा त्याच्यामध्ये आला होता. पण जेव्हा निकाल लागले 16 जानेवारीला, त्यानंतर आत्ता जी परिस्थिती पाहतोय त्यावर आम्ही व्हिडिओसुद्धा बनवला की कल्याण डोंबिवलीमध्ये काय चाललेलं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे एकनाथ शिंदेंसोबत जाण्यात तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर संजय राऊतांनी म्हटलंय की आम्ही एकनाथ शिंदेंसोबत एक वेळ जाणार नाही पण भाजपासोबत जाऊ. त्यामुळे नेमकं काय झालं? एवढं सगळं अचानक हे सगळं अस्ताव्यस्त कसं काय झालं असा प्रश्न मनात येतो. मग ज्या एकनाथ शिंदेंना आता इतकी वर्ष झाली, 2022 पासून ते वेगळे झाल्यापासून ते मुख्यमंत्री होऊन गेले, आता पुन्हा उपमुख्यमंत्री झाले, तेव्हापासून ज्या पद्धतीची टीका होते, जी अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये टीका केली जाते, ती पाहता एकनाथ शिंदेंचा पाठिंबा तरी चालू शकतो का? की आता महापौर बसवायचं आहे आणि त्यासाठी बाळासाहेबांच्या जयंतीचा हा नेमका मुहूर्त साधून त्यावेळेला महापौर बसवायचा, त्यासाठी एकनाथ शिंदेंना भलेही आपल्याकडे घेऊ, त्यांचा पाठिंबा घेऊ, अशी तयारी आहे का? भास्कर जाधव बोलायला बोललेले आहेत, पण त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलेलं आहे काय? उद्धव ठाकरेंना चालेल काय? ज्यांना रोज मिंधे म्हटलं जातं, ज्यांना आणखी काय काय वेगवेगळ्या शब्दांचा वापर त्यांच्यासाठी केला जातो, तर ते एकनाथ शिंदे आपल्याला पाठिंबा देतील तर तो चालेल का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता अर्थात याच्यामध्ये राजकारण तर आहे, हे दिसतंच आहे की एकनाथ शिंदेंना कुठेतरी अशा पद्धतीने आव्हान करायचं, त्यातून कुठेतरी भाजप आणि एकनाथ शिंदेंमध्ये बिनसलं जाईल आणि आपल्याला फायदा मिळेल असाही प्रयत्न असू शकतो. पण ते राजकारणात चालतं, अनेक लोक करतात तशा पद्धतीने, वक्तव्य करतात, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतात आणि प्रयत्न करून बघतात काही फाटाफूट होऊ शकते का. पण मुळात एकनाथ शिंदेंनी अहंकार सोडावा हे भास्कर जाधवांनी सांगण्यापेक्षा उद्धव ठाकरे असा काही प्रयत्न करतील का? एकनाथ शिंदेंचे संवाद साधतील का आधीच की तुम्ही अहंकार सोडा आणि आमच्यासोबत या, आमचा महापौर बसवूया, शिवसेनेच्या महापौराशिवाय आणखी कोणाचाही महापौर मुंबईत असता कामा नये.
हे उद्धव ठाकरे सांगतील का? ती त्यांची तयारी आहे का? म्हणजे अहंकार जो आहे तो कोणी सोडायचा आहे याविषयी सुद्धा प्रश्न आहे. भास्कर जाधव उभाटाचे नेते असल्यामुळे ते एकनाथ शिंदे अहंकारी आहेत असं म्हणत असतील, पण मग अहंकार दोन्ही बाजूनी सोडावा लागेल. उद्धव ठाकरे तो अहंकार सोडायला तयार आहेत का? उद्धव ठाकरे बोलायला तयार आहेत का? ते तर एकनाथ शिंदेबद्दल त्याच पद्धतीने भाष्य करतात जे सगळेच नेते उभाटा गटातले करतात. त्यामुळे महापौर बसवण्यासाठी आता ही जी काही भाषा वापरली जाते ती लोकांसाठी आश्चर्यकारक आहे की एका बाजूला जो प्रचार झाला भाजपाच्या विरुद्ध, एकनाथ शिंदेविरुद्ध, महायुती विरुद्ध, हे कसे मराठीच्या विरोधात आहेत, मराठी माणसाच्या विरोधात आहेत, मुंबई यांच्या येण्यामुळे तुटेल, हे जर सत्तेमध्ये आले मुंबईमध्ये तर मुंबई महाराष्ट्रापासून तुटेल, महाराष्ट्रातला मराठी माणूस संपुष्टात येईल, हे सगळं जे काही प्रचार झाला त्यालाही शोभणार आहे का की आता हेच विधान आलं, म्हणजे आता हेच ऐकायचं बाकी होतं? कालपर्यंत तर मनसे तिकडे गेली शिवसेनेसोबत, म्हणजे एकनाथ शिंदेसोबत, त्याच्यावर टीका झाली. संजय राऊतच म्हणाले की भाजप जे आहे त्यांच्याबरोबर एक वेळ आम्ही संधी करू, त्यांच्यासोबत जाण्यास आम्ही तयार आहोत, पण एकनाथ शिंदेसोबत जाणार नाही. तर भास्कर जाधव यांनी तर नवीन मुद्दा उपस्थित केला की आम्ही एकनाथ शिंदेसोबत सुद्धा जाऊ, काही हरकत नाही, फक्त आमचा महापौर करा. म्हणजे लोक विचार करत असतील की राजकारण कोणत्या स्तराला गेलेलं आहे, की आम्ही कशासाठी मतं दिलेली आहेत, आमच्यासमोर कसा प्रचार झाला. जे आम्ही आमच्या व्हिडिओत सुद्धा सांगितले 2019ला जे झालं तेच होतं. हे 2019ला लोकांनी भरभरून मतं भाजपा शिवसेनाला युतीला दिली. त्यांनी जी काही टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केली होती, त्यांची सरकार कशी भ्रष्टाचारी होती, 2019ला जो काय प्रचार केला त्यावेळेला की काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार येता कामा नये, हे भ्रष्टाचारी सरकार होऊ शकेल, आणि म्हणून लोकांनी मतं दिली. पण उद्धव ठाकरे त्याच वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले, मग लोकांच्या हातात काहीच राहिलं नाही. मग आता काय लोकांच्या हातात राहिलेलं आहे? अशा पद्धतीने विचार करणं सुद्धा किंवा अशा पद्धतीने प्रस्ताव ठेवणं सुद्धा कितपत योग्य आहे असा प्रश्न लोकांच्या मनात येतो. म्हणजे विरोधी पक्षामध्ये आम्हाला राहायचंच नाही काही करून, आम्हाला विरोधी बनायचं नाही, आम्हाला सत्तेत यायचं आहे काही करून. मग त्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेना सोबत घेऊ, भलेही त्यांना शिव्या घातलेल्या असोत, भलेही मग भाजपासोबत जावं लागलं तरी चालेल, किंवा मनसे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार आहेत तर तेही आलेलं चालेल, पण आम्हाला सत्तेत बसवा, काही करून खुर्चीवर बसवा. पण हेच सगळे टीका करत होते की भाजपा, एकनाथ शिंदे, महायुती हे सत्तेसाठी आसुसलेले आहेत, सत्ता लोलूप आहेत, सत्तेमध्ये त्यांना बसायचंय, त्यांना काढा आणि आम्हाला बसवा. पण लोकांनी निकाल जो दिलेला आहे तो आपल्या समोर आहे. पण मग आता विरोधी पक्षाची भूमिका आम्ही ठामपणे बजावू असं कोणीच म्हणत नाही. सगळेजण वेगवेगळे अगदी पायावर लोटांगण घालायला तयार आहेत की आम्हाला सत्तेत घ्या, आमचा पाहिजे महापौर बसवा, आम्हाला साथ द्या, अहंकार सोडा, काही करा, पण आमच्या सोबत या, किंवा आम्ही तुमच्या सोबत येतो, पण सत्तेत बसूया. मग आता यावर लोक काय विचार करत असतील पहा. म्हणजे हा तर एक नवीन आणखी पुढचा टप्पा आलेला आहे की आता तर उभाटाने प्रस्तावच दिला एकनाथ शिंदेनी सोबत यावं. आता लोकांच्या मनात काय भावना असेल माहिती नाही, त्यांचे मतदार काय विचार करत असतील माहिती नाही. आणखी एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय तो म्हणजे सध्या दावोस दौऱ्यावरनं खूप चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे तिकडे दावोसला गेलेले आहेत, आणि तिकडून जवळपास 30 लाख कोटींची गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रामध्ये येणार आहे अशा पद्धतीची घोषणा फडणवीसांनी केलेली. आणि जेव्हापासून ते दावोसला गेले तेव्हापासून टीका होते की कशाला तिकडे जायचं, तिकडे जाऊन जर भारतीयच कंपन्यांशी करार करायचे असतील तेव्हा भारतातच केलेले बरे, त्यांनाच इथे बोलवायचं मंत्रालयात आणि करार करायचे, मग तिकडे कशाला जायला पाहिजे. एका बाजूला हे योग्य वाटतं, पण जे कारण त्यासाठी दिलं जातं की केवळ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तिकडे जात नाही, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उद्योगमंत्री तिकडे गेलेले आहेत. मग ते सुद्धा आपल्या घरी या सगळ्यांना बोलवू शकतात, भारतीय कंपन्यांना. मग रेवंत रेड्डी गेलेले आहेत, त्यांचे फोटो आलेले आहेत तिकडे. आता ते काय करत असतील, ते सुद्धा करार करत असतील भारतीय कंपन्यांसोबत. तो एक मंच आहे, हे सरळ साधं गणित आहे, पण ते कोणी ऐकायला तयार नाही. हे जे काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांची इथेच करार केले पाहिजे होते, तिकडे जायची काय आवश्यकता आहे, याचं उत्तर सगळ्यांनी दिलेलं आहे. अनेक लोक त्यावर बोललेले आहेत. आणि मग एवढंच असेल, खरोखरच त्याच्यामध्ये काहीतरी
घोळ घातला गेलेला आहे, घोटाळा होतोय असं वाटत असेल तर आदित्य ठाकरेंना विचारावं. त्यांच्याच पक्षातले, उभाटा पक्षातले किंवा महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या पक्षांचे लोक आज टीका करतायत दावोसवर. तर आदित्य ठाकरे यांच्यासारखी व्यक्तीच सापडणार नाहीत जी त्यावर अगदी अधिकारवाणीने बोलू शकते, कारण ते स्वतः दावोसला गेलेले आहेत. 2022 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा दावोसच्या दौऱ्यात पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरे गेलेले आहेत. त्यांच्यासोबत उद्योग मंत्री म्हणून सुभाष देसाई सुद्धा गेलेले होते, मुख्यमंत्री गेले नव्हते. म्हणजे आदित्य ठाकरेंपेक्षा आणखी कोणालाच माहिती नसणार की दावोसमध्ये नेमकं काय होतं आणि ते का करावं लागतं, कोणत्या प्रकारचा नेमका मंच असतो, कोणत्या कंपन्या तिथे येतात, कोणते देश येतात, कोणती राज्य येतात. तेव्हाही जगनमोहन रेड्डी गेले होते, त्यांच्याशी आदित्य ठाकरेंची तिथे भेट झाल्याचे फोटोही उपलब्ध आहेत. म्हणजे विविध राज्यांचे लोक येतात. आदित्य ठाकरेंनी भारतीय कंपन्यांची करार केल्याचे फोटो तेव्हाच्या 2022चे आहेत, त्यांच्या स्वतःच्या ट्विटर हँडलवर आहेत. म्हणजे आदित्य ठाकरेंनी खरं तर पत्रकार परिषद घेऊन याबद्दलचं काहीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे टीकाकारांना की काय नेमकं दावोसमध्ये घडतं, मग लोकांचा विश्वास बसेल. सुषमा अंधारे सुद्धा त्यावर पोस्ट लिहितात किंवा संजय राऊत टीका करतात की ही सगळी गुंतवणूक आणली ती गेली कुठे, जाते कुठे, आम्हाला कुठेच दिसत नाही. तेव्हा आदित्य ठाकरेंनी सांगितलं पाहिजे, कारण तेव्हाच्या काळामध्ये 2022ला जेव्हा ते गेले तेव्हा 30,000 कोटींची गुंतवणूक आणली होती, आता 30 लाख कोटींची आणलेली आहे. नेमकी ती जाते कुठे हे आदित्य ठाकरेंपेक्षा आणखी कोणी सांगू शकत नाही. तिकडे नेमकं काय होतं, आदित्य ठाकरे या संदर्भात काही पाऊल उचलतील का, आणि सगळे जे कोणी विचारतायत, टीका करतायत, त्यांना खरं काय ते सांगावं त्यांनी. जे काय असेल किंवा तिथे काही होत नाही, तिथे काही कोणत्याही प्रकारचे करार होत नाहीत, कशाला ते भारतीय लोक तिकडे जातात, भारतीय कंपन्या तिथे जातात आणि करार करतात, हे त्यांनी सांगावं. म्हणजे एक प्रकारे लोकांना या सगळ्या ज्या काही टीका आहेत त्याच्यातून योग्य काय ते मार्गदर्शन होईल, निश्चित त्यांना उत्तर सापडेल की खरा दावोस दौरा कशासाठी असतो. तुम्हाला सगळा व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.